नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ, जय शिवराय. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इकडं दाजी आणि बाल्या कचरा भरायला लागलेत. कचरा म्हणजे दाजी शेण शेण भरतेत आणि आम्ही झाडू मारलेलं भरायला लागलोय. तर हे कशासाठी आणि काय आहे हे तुमच्या लक्षात आलं नसेल. ही झाडू मारून फोडा आलाय मला. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आज संडे आहे आणि पोरं पण अशी लय मस्ती करतात. म्हणजे अति लाड बरा नव्हे. तुम्ही आता संभाजीनगरचं प्रकरण ऐकलं असेल, सगळ्या सोशल मीडियावर बघतच आजकाल की आयफोनसाठी एका मुलाने आपल्या आई-वडिलांना सुद्धा सोबत घेऊन मेलं. पण ही असं काय होऊ नये. म्हणजे सांगायचं माझं तात्पर्य एवढंच आहे की आपण जी कष्ट करतोय ते आपल्या मुलांना आपल्यासोबत दाखवलं पाहिजे सुट्टीच्या वेळेस. म्हणजे ज्यावेळेस दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागते त्या मी तर माझ्या पोरांना सगळं शिकवण्याचा प्रयत्न करते. कारण आहे ना, आपली पोरं कुठल्या ह्याच्यात कमी नाही राहिली पाहिजे. इकडं लाईट तर होती पण मोटर चालू होत नव्हते, एस-टी-पीत चालू होत नव्हता. मी म्हटलं का चालू होत नाही काय माहिती. तोपर्यंत इकडं काय तसलं कुई करायचं टेस्टर आणलं होतं. कुई करायचं ह्याला काय म्हणते ती मला माहीत नाही. मी सरळ कुईच म्हणलं. जाऊ द्या, आपली साधी बोळी भाषा ही असंच बोलायचं असते. त्याच्याशिवाय तुम्हाला बी खरं पटणार नाही ना माझी भाषा कशी येते आहे का नाही. असं कोण पण गोड बोलतं, पण गोड बोलण्याचं मागचं हेतू काय आहे माझा तुम्हाला माहितीच असेल. चॅनलला जॉईन करायचं, एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब एवढंच करायचं, दुसरं काय सांगा. मग सगळ्या गाया तर धुवून घेतल्या होत्या. मग काय मी शेळ्या सोडल्यानं रानात आली इकडं. आणि एवढा पाऊस नाही काय नाही. ह्या दिवसात कसा डोंगर हिरवा गार गर्द असायचा. आता असं भकास वाटतंय इथं माणसं राहते ती का भूतं राहते ते असं वाटायला लागलंय मला तर. शेळ्या तर दगड चाटून खायला लागले. त्या काय सांगू त्यांना गवतच नाही तर. आणि इकडं वारं सुटलं होतं एवढं मला माझा अवतार दाखवाय सुद्धा तुम्हाला लाज वाटायला लागली होती की बाबा ही असलं वातावरण बघून मला म्हणतील ही आदिवासी आहे का काय आहे, असल्या होंड्या माळाला राहते. पण पर्याय नाही माझ्याकडं. सगळ्यांकडंच आमच्या इकडच्या भागात माणसांचंच असं आहे. आणि हो का तुम्हाला वाटलं असेल ही उगं म्हणते काय. उगं म्हणत नाही, मी खरंच म्हणते. खरंच माझ्या हाताला फोडा आला होता. अंगठ्याला पण आलाय आणि अंगठ्याच्या मधलं अंगठ्याच्या शेजारचं बोट सोडून मधल्या बोटाला पण फोडा आला होता. झाडूचा दोष होता का माझा दोष होता हे काय मला कळलं नाही, पण तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि हे बघा ही पोट एवढा गुळगुळीत आलाय, ज्वारी काढून सुद्धा कधी फोड येत नव्हता माझ्या हाताला. ती नुसता झाडू मारल्यामुळं फोड आलाय. नेहमी तर मीच मारते, पण आजच नवाल काय झालं होतं काय माहिती, त्याला मर्याचा गड्डा आला होता. मग काय असा गुळगुळीत झालेला फोड म्हटलं तुम्हाला दाखवावं, नाही तर तुम्ही म्हणसाल बघा ही कशी थापाथापी करायला लागली. मी थापी करत नाही. काय असतं ते खरंच ओरिजिनलच असतं माझ्याकडे, ही तुम्हाला बी बऱ्याच जणांना माहिती आहे. मग त्यानंतर काय इकडं आलो ना, मग रानात मल्चिंग पेपर हातरायचा होता. दाजी ह्यांचा मित्र आलं होतं मल्चिंग पेपर हातरून लागायला. मग मल्चिंग पेपर पटपट हातरून घ्यायचं ठरलं आमचं. हातरून घेतलं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी आमची कामाची गडबड चालली आहे बघा.